आईचा दाना आई घाल्यांच्या आईचा पुढचा त्यांच्या मला पण 2 मुली आहेत. त्यांच्या लेकरावर असं झालं पाहिजे. आई घाल्यांच्या आईचा पुढचा यांच्या. मित्र हो, भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं जे घडलं ते जेवढं माणुसकीला काळीमा फासणारं आहे तेवढंच ते गृह खातं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निष्क्रियतेचं अत्यंत बोलकं उदाहरण आहे. कायद्याची आणि पोलिसाची भीतीच कोणाला वाटायला तयार नाही. अहो, अवघ्या 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर 65 वर्ष वयाचा नराधाम अत्याचार करतो, नंतर तिला मारून टाकतो. सुसंस्कृत म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये हे घडतं. तशी ही काही पहिली घटना नाही, पण प्रत्येक वेळी देवेंद्र फडणवीस म्हणत असतात गुन्हेगारांना आम्ही मोकाट सोडणार नाही. गुन्हेगारी मात्र सुरूच असते, त्यांना कोणाचं भय वाटत नाही. 3.5 वर्ष वयाच्या मुलीबाबत जे घडलं त्यामुळं लोक प्रचंड संतप्त आहेत. या नराधामाला फाशी द्या म्हणून रस्त्यावर उतरलेले आहेत आणि पोलीस त्यांच्यावरच बळाचा वापर करीत आहेत, त्यांना लाठ्या काठ्यानं मारत आहेत. ज्या बापाची चिमुकलेली एक एवढ्या वाईट पद्धतीने गेली त्या बापाच्या कॉलरला पकडून पोलिसांनी उचललं. शांततेमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केला, अगदी महिलांनाही सोडलं नाही असा या आंदोलकांचा आरोप आहे. पण असा कुठलाच लाठीचार्ज झालेला नाही असं पोलीस आयुक्तांनी म्हटलेलं आहे. मित्र हो, आता तुम्हाला 2 व्हिडिओ दाखवतो. एक व्हिडिओ आहे आंदोलक आणि पोलीस यांच्यातला आणि त्यानंतर मी परत दाखवणार आहे दुसरा व्हिडिओ, तो पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा. आधी आंदोलकाचा हा व्हिडिओ बघा, नव्हे आक्रोश बघा, आक्रोश. कसं मारतात पोलीस, पोलीस कसे मारतात. एका चिमुकलीला बलात्कार केला आणि हे मारतात. मार, अरे मार, मार 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 मार. तिच्या मुलीला असं केलं असतं तर काय केलं असतं तू? काय केलं असतं? मार 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 मार. अरे तुम्ही काय बघताय? मार 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 सरकार आहे. मार यांनी मारलं मला आता. सरकार आहे. मारलं यांनी मला चप्पल घालू दे. आईचा दाना आई घाल्यांच्या आईचा पुढचा त्यांच्या मला पण 2 मुली आहेत. त्यांच्या लेकरावर असं झालं पाहिजे. आई घाल्यांच्या आईचा पुढचा यांच्या. ऐकलत, पाहिलं, सुन्न करणारा आक्रोश आहे या आंदोलकांचा. पोलीस मारत आहेत आणि मारणाऱ्या या पोलिसांना आंदोलक म्हणत आहेत मार 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 मार. तुझ्या पोरीला असं केलं असतं तर तू काय केलं असतंस रे? मार. काळीच पिळवटून टाकणार हे सगळं मित्र. आता हे सगळं चित्र तुम्ही पाहिलं मित्र हो. आता पोलीस मात्र म्हणतायत अजिबात लाठीचार्ज केलेला नाही. पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे काय म्हणतात ते बघा. पोलिसांनी इमोशनल ब्लॅकमेल केले नाही. पोलिसांनी जे मुद्दा होता त्या मुद्द्यावर त्यांना समजावून सांगण्यात आला होता आणि शेवटी काही लोक जे त्यांचे आई वडीलला पण बाहेर पडू देत नव्हते अशा लोकांना बाहेर काढून ते आई वडिलांना गाडीमध्ये बसून ते स्वखुशीने पुढचे केले. कोणताही प्रकारची लाठीचार्ज झाली नाही. मित्र हो, हे दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहिले. कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय हे आता तुमचं तुम्ही ठरवा. हातच्या काकणाला आरसा कशाला म्हणतात ना. पोलिसांनी कोणताही लाठीचार्ज केलेला नाही. पोलिसांनी जो मुद्दा होता त्यावर समजावून सांगितलं. काही लोक होते जे तिच्या आई वडिलांना बाहेर पडू देत नव्हते, त्यांना फक्त स्वखुशीनं गाडीमध्ये बसवून नेण्यात आलं.
असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं. अहो, मुळात पोलिसांचा वचक आणि कायद्याचा धाक असतं तर ही वेळच आली नसती ना, याचा विचार कोणी करणार आहे की नाही? पोलीस किंवा मग देवेंद्र फडणवीस? आता ज्यांच्याकडे ग्रह खातं आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत ते बघा. पुणे जिल्ह्यातली जी घटना आहे ही अतिशय निंदनीय, अतिशय दुःखदायी अशा प्रकारची घटना आहे. 3-3.5 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या नराधमानं त्या ठिकाणी अत्याचार केलाय आणि तिचा खून देखील केलेला आहे. आरोपीला अटक झालेली आहे. आरोपीचे अशा प्रकारचे जुने संदर्भ देखील त्या ठिकाणी दिसत आहेत. एकूणच या घटनेतनं समाजामध्ये मोठा रोष आहे. सगळ्यांनाच या घटनेमुळे त्या मुलीच्या बद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल प्रचंड हळहळ वाटते. आरोपीला अटक तर केलीच आहे, पण मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ. स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू. स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार आहोत. ऐकलं आहे की नाही? तीच ती कॅसेट पुन्हा पुन्हा एकच कॅसेट वाजते की नाही? दर वेळेला तेच बोलायचं, नराधमाने गुन्हे करीत राहायचं आणि यांनी मंत्रीपद मिरवायची. पूर्ण वेळ फक्त राजकारण करायचं, राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबायचं, गुन्हेगार मात्र मोकाट. सगळं सगळं काही निराश, हताश करणार आहे मित्र हो. ही सगळी परिस्थिती पाहून तुम्ही काय म्हणाल? काय म्हणाल तुम्ही? तुमची मतं जरूर मांडा आणि कळू द्या. यांना जनतेच्या सुद्धा भावना कळू द्या. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं एवढी एक माफक अपेक्षा आहे. धन्यवाद मित्र हो. पुन्हा भेटू. नमस्कार. आईचा दाना आई घाल्यांच्या आईचा पुच्चा त्यांच्या मला पण 2 मुली आहेत. त्यांच्या लेकरावर असं झालं पाहिजे. आई घाल्यांच्या आईचा पुच्चा यांच्या आईचा दाना आई घाल्यांच्या आईचा पुच्चा त्यांच्या मला पण 2 मुली आहेत. त्यांच्या लेकरावर असं झालं पाहिजे. आई घाल्यांच्या आईचा पुच्चा यांच्या